सिडकोच्या कारभारावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उरण पनवेल भागामध्ये पाणी पुरवठ्याकडे सिडकोचं दुर्लक्ष होतंय। तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांनी कानाडोळा केलेला आहे। तसंच सुरू राहिलं तर आम्हाला एक दिवस आमदारकी सोडावी लागेल अशी उद्विग्न भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी 2 महिन्यामध्ये टेंडर काढण्याचे निर्देश दिलेले आहेत। महोदय किती उत्तर मंत्री महोदयांना व अधिकाऱ्यांनी दिलेली असतील, सांगितले असतील, पण हा केवळ वेळ काढूपणा आहे आणि त्या ठिकाणी लोक संतप्त आहेत, रस्त्यावरती वारंवार येत आहेत। आम्हाला सुद्धा एका ठिकाणी एका स्टेजवर येऊन आपली आमदारकी सोडून द्यावी लागेल। जोपर्यंत सगळ्या व्यवस्था पूर्णपणाने नीट होत नाही, लोकांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत थांबवणार का? आणि त्या थांबवायच्या नसल्या तर आमदारांचे राजीनामे मागणार का? आज सभागृहातनं सिडकोला निर्देश देतो की पुढच्या 2 महिन्याच्या आत ऑटोमायझेशनचं टेंडर निघालं पाहिजे। त्याच्यामधली आधुनिक तंत्रज्ञान वापरून जिथे लिकेजेस आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, त्या थांबवल्या गेल्या पाहिजेत। हे निर्देश सभागृहाचे आहेत आणि त्या पद्धतीनं सिडकोनं कारवाई करावी हे आज सभागृहातनं मी निर्देश देतोय। त्याच्यामुळे जोपर्यंत याचं ऑटोमायझेशन होत नाही तोपर्यंत त्याला पर्याय निघत नाही आणि 2 महिन्याच्या आत ऑटोमायझेशनचं टेंडर काढण्याचे निर्देश आजच दिले जातील।